अमरावती जिल्ह्यातील शेगाव गावठाण परिसर येथे रहिवासी संतोष बापूराव कुंभारे यांच्या जागेवर मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। 12 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक रहिवाशांनी याबाबत लेखी अर्ज देत या ठिकाणी मोबाईल टॉवरला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 18 नोव्हेंबर 2025 रोजी पत्र देखील देण्यात आले होते। तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत नागरिकांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता प्रवीण पाटील यांनी। दरम्यान इंडस टावर्स लिमिटेड कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी शासनाच्या महामंचावर पोर्टलवर अधिकृत प्रस्ताव दाखल केलाय। या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी प्रक्रियेची कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। स्थानिक नागरिक मात्र आरोग्याचा संभाव्य धोक्यांचा आणि गावठाणातील सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत टॉवरला तीव्र विरोध करीत आहेत। त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्ही काय कारवाई करायची करा, आम्ही करू देत नाही, काम नाही कारवाई करा ना। मी हे ज्याच्यासोबत माझ्या ऍग्रीमेंट आहे मी त्याच्यासोबत बोलीन। हे बरोबर आता बरोबर आहे, आता बरोबर आहे ना। खाली आलो आम्ही खाली आलो का। मी अंकित देवताडे इंडस टावर कंपनीकडून मी इथं काम करण्यासाठी आलेलो होतो। आमच्याकडे इथं गतिशक्ती पोर्टलचं इन्व्हर्ट आहे आणि महानगरपालिकेसाठी जे ROWचा नियम आहे 2024 आणि 2023 याची GR कॉपी जी आहे मी महानगरपालिकेला ऑलरेडी सबमिट केलेली आहे। इथली फाईल जी आहे ते पण मी ऑलरेडी महानगरपालिकेला याच्या आधी सबमिट केलेली आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे प्रधान सचिवांचे की बा जिथं आपण शहरी विभाग किंवा ग्रामीण विभागामध्ये जिथं टावरची गरज आहे, दूरसंचार विभागाला जिथं आपल्याला पुरवठा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही इथं टावरची म्हणजे उभारणी करत होतो।